नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालो आहे देवगडला आणि आता वाजलेत रात्रीचे 8:46. तर एक जवळजवळ 400 किलोमीटर अंतर आहे इकडनं आणि 5 वाजतील पोहोचेपर्यंत. तर बघूया कसा प्रवास होतो ते, रोड वगैरे कंडिशन बघूया काय व्यवस्थित रोड आहे का जाईपर्यंत. तर आता इथून आम्ही निघालो आहे बदलापूरवरून, इथून जाणार कर्जत, खोपोली मार्गे पाली वगैरे करत माणगावला बाहेर पडणार मुंबई गोवा हायवेला. तर चला बघूया कसा होतोय प्रवास. मंडळी आता आम्ही पोचलो बहुतेक जवळपास पालीचा गणपती आहे तिथे आणि अजूनपर्यंत रोड खूप चांगला आहे. आता वाजले जवळजवळ 6:40 आणि अजून तरी रोड मस्त आहे एकदम आहे. एवढे काय फार खड्डे वगैरे काय रोडला नाही आहेत. आता रात्र झाल्यामुळे बऱ्यापैकी रोड आता खाली आहे. पाऊस चालू आहे मध्ये मध्ये, एक मध्ये मध्ये जोराची एखादी सर येते आणि बाकी मग रिमझिम चालू आहे पाऊस. पण चांगला प्रवास आहे अजून तरी, रोडचा असा काही प्रॉब्लेम नाही, मस्त प्रवास चालू आहे. बघूया बहुतेक संगमेश्वरपर्यंत तरी बहुतेक रोड, अरे खड्डा मिळाला, खड्डा 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 जोरात खड्डा होता मोठा. संगमेश्वरपर्यंत तरी काय चांगला रोड असेल बहुतेक. संगमेश्वरच्या पुढे काय माहिती नाही काय होतंय, कारण आज आपण सरळ जाणार आहोत. तर ते संगमेश्वर पासून सरळ लांजा राजापूर करून, त्यामुळे बघूया कसा होतो प्रवास तो. चला तर मित्रांनो, आता मी फायनली पोहोचलो मुंबई गोवा हायवेला. आता इथून देवगड अंतर आहे 321 किलोमीटर आणि दाखवत आहे टाइम 6 तास 11 मिनटं. वाजलेत बरोबर 11. चला बघूया कसा आहे तो रोड पुढे. बहुतेक चांगलाच रोड आहे आता पुढचा. चलो, आज काय वेळ जरा, आम्ही येतानाच जेवणाचा डबा घेऊन आल्यामुळे आमचा 1 तास जवळजवळ वाचला हॉटेलमध्ये थांबायला. आता हॉटेलमध्ये जेवायला गेलो की 1 तास जातो, 1 सव्वा तास. तो वेळ वाचला आहे. पाऊस पण होता म्हणून डबा घेऊन आलेलाच बरं. पावसात बाहेरचं खायचं जरा रिस्की आहे, तेव्हा आपलं घरचं आणलेलं बरं. बघूया, आतापर्यंत तरी प्रवास चांगला झाला आहे. जवळजवळ आय थिंक मी 100 किलोमीटर आलो अंतर आहे आता. आता जवळजवळ 101 किलोमीटर मी आलो आहे, अजून 320 किलोमीटर आहे. पटापट जाईल. चला, मस्त जोरात पाऊस पडतो एकदम आहे. आम्ही आता पोहोचलोय महाड. वाजले बरोबर 12:06 आणि आता राहिले 251 किलोमीटर. बरोबर 5 तास दाखवत आहे देवगडसाठी. पाऊस एकदम मस्त जोरात सुरू झाला आहे. बाकी आम्ही काय चाललोय 60-80च्या स्पीडने, जास्त काही स्पीड जात नाही कारण पाऊस, पाणी आहे रोडला, पूर्ण ओला आहे रोड. रोड तरी एकदम मस्त आहे आतापर्यंत, बऱ्यापैकी रोड झाला आहे मस्त व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. सिमेंटचा रोड आहे पूर्ण. बघू पुढचा प्रवास
प्रवास कसा आहे तो बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला कळेल. गणपतीसाठी जेव्हा गावी याल तर तुम्हाला कळेल की नक्की रोडची अवस्था काय आहे. चला आता आम्ही पोचलो आहे दशिडी गोंडा. वाजले रात्रीचे 12:30, 5 मिनटं बाकी. पाऊस एकदम मस्त जोरात चालू आहे जवळजवळ अर्धा तासापासून. चांगला चाललाय प्रवास. पाऊस एकदम जोरात चालू असल्यामुळे एकदम कंटाळा पण येत नाही गाडी चालवायला है ना. गाडी चालवायला पण जरा बरं वाटते, मजा येते. कसं वाटतं त्याला? शांत ना. अजून 228 किलोमीटर बाकी आहे देवगड. रोडला खड्डे नाहीत पण रोडची काही क्वालिटी चांगली नाही. गाडी जाम हलते. हा म्हणजे पहिल्यापेक्षा तरी आता खूप म्हणजे नाही 100% बोलू शकतो. रोड इथपर्यंत तरी हा मुंबईपासून 100% कम्प्लीट आहे. संगमेश्वरपर्यंत रोड चांगला आहे. संगमेश्वरच्या पुढे बहुतेक आता माहिती नाही कसं आहे, तेच बघायचं आहे आपल्याला. चला बघूया पुढचा प्रवास. काय रोडची अवस्था पूर्ण हलतंय व्हिडिओ एकदम. कौन सा ब्रिज बना रहे? यहाँ पे रोड अच्छा था. रोड इथे पहिला चांगला होता. आता बहुतेक आम्ही चिपळूणच्या जवळपास आलो आहे. अच्छा आपल्याला सरळ जायचं आहे. रोड पहिला चांगला होता. काम चालू आहे. ब्रिज बांधला इकडे, पहिला ब्रिज नव्हता इथे बहुतेक असं वाटतंय मला. पहिल्यांदा रोड मिळाला ना खड्डा. आता अजिबात रोड खड्डा नाही. नवीन बांधतात ब्रिज त्याच्यामुळे. ब्रिज नव्हता, रोडच होता चांगला. चला तर आता आम्ही आहोत चिपळूणला. अजून इकडे ब्रिजचं काम चालू आहे. रात्री असल्यामुळे, रात्रीचा टाइम असल्यामुळे काही ट्रॅफिक वगैरे काय नाही. अजून ब्रिजचं पण काम चालू आहे पण रात्री पण इकडे थोडं. वाजले 2:45. जरा झोपलो आम्ही 1-1.5 तास. मी झोपलेलो, श्रद्धा जागी होती. मी झोपलो 1-1.5 तास कारण जवळजवळ 100-250 किलोमीटर गाडी चालवून आलो होतो आम्ही. गाडीला पण आराम हवा होता आणि मला पण. तर आता निघालोय. आता दाखवतोय किती किलोमीटर आहे. 173 किलोमीटर दाखवते देवगड आहे आणि 6:20ला पोहोचणार. चला पुढचा प्रवास चालू करूया आता आपण. काय ब्रिज आपला संगमेश्वर
बघू इकडनंच बघायचं आपल्याला खरा रोड पुढे राजापूरपर्यंत किती चांगला आहे तो. कारण आपण पहिल्यांदाच चाललो आहे रोडने बऱ्याच दिवसाने. अदरवाईज आपण पावस मार्गे जातो देवगडला. बघूया कसा रोड आहे तो पुढे. इथपर्यंत तरी चांगला होता रोड, अजून तरी चांगलाच आहे रोड. अजून तर काही खड्डे वगैरे काही लागले नाहीत. गणेश कृपा हॉटेल. आणि आता आपण पोहोचलो निवळी फाटा. जे संगमेश्वर पासून इकडे निवळी फाट्यापर्यंत एकदम मस्त रोड आहे. इथे ब्रिजचं काम चालू आहे बहुतेक, पण खाली ॲटलिस्ट सिमेंटचा रोड आहे, चांगला आहे. मला वाटलेलं संगमेश्वर पासून पुढे जर आलो निवळी फाट्यापर्यंत रोड खराब असेल, काम चालू असेल. कारण मागच्या आलोच तर काम चालू होतं. आता रोड चांगला आहे. वरचा ब्रिज झाला तर मग काय डायरेक्टच जायला होईल. सो आता इथून जर गणपतीपुळेला जायचं असेल तर इथून राईट मारावा लागला असता आपल्याला. आज आपण चाललोय सरळ हातकांबा, लांजा, राजापूर करून. पहिल्यांदाच चाललोय बऱ्याच वर्षाने गाडीने. बघूया कसा रोड आहे तो. कुठे पोहोचलो, हातखांबा पोहोचलो की काय. हो हातखांब्याला पोहोचलो. इथून जर उजवीकडे गेलो तर आपण रत्नागिरीला जाऊ. आज आपल्याला जायचंय सरळ. खूप चांगला रोड आहे इथपर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथूनच पुढे बघायचं आहे रोड कसा आहे तो. पालीचा पण ब्रिज चालू झाला असं बोलतायत. बघूया चला. आता आपण पोहोचलो पाली. इकडे आता बघू शकतो पालीचा ब्रिज आहे. हा ब्रिज चालू झालेला आहे. कोल्हापूरसाठी खालून रोड आहे बहुतेक लेफ्टने जायला. आणि आपण चाललोय ब्रिजवरून. सो हातखांबा म्हणजे निवळीपासून इथपर्यंत हातावर मोजणे आहेत. मला वाटतं 1-2च असतील फक्त डायव्हर्जन्स. आणि रोड एकदम मस्त आहे, अजिबात खराब नाही. मला वाटलेला रोड खराब असेल, अजिबात खराब नाही. पूर्ण मस्त सिमेंटचा रोड आहे. छान प्रवास चालू आहे आपला. वाजले 4:20 आणि अजून 94 किलोमीटर आपलं डिस्टन्स बाकी आहे देवगड साठी. आणि असा पाऊस चालू आहे मध्ये मध्ये. पण रोड एवढा चांगला आहे ना, काही वाटत म्हणजे खड्डे पण नाही आहेत अजिबात. कारण सिमेंटचाच रोड आहे मोस्टली, त्यामुळे काही खड्डे वगैरे काही रोडला नाही आहे. आणि छान आहे. बघूया आता पुढे कसा रोड आहे. तर बहुतेक कुठे पोचलोय आम्ही, लांजाच्या आसपास पोचलो असणार वाटतं. ते ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा इथे थोडा खालून जावं लागतंय. अदरवाईज आतापर्यंत तरी रोड एकदम मस्त होता. मध्ये मध्ये डांबरी रोड आहे, माहिती नाही कधी बनवलाय रोड.
अजून तरी रोड मस्त, डांबरी रोड चांगला आहे. तसं आता पाऊस संपत जाता, एवढा मोठा काय जास्त पाऊस पडणार नाही, त्यामुळे रोड बहुतेक चांगलाच राहील वाटतं गणपतीपर्यंत. कुठे पोचलोय? लांजाला पोचलो वाटतं. काय जास्त एक चिपळूणचा ब्रिजचं काम चालू आहे. चिपळूणच्या MIDC मध्ये एक छोटासा ब्रिज आहे, तिकडे काम चालू होतं आणि आता हा इथे एक ब्रिज आहे. बाकी अदरवाईज रोड मस्त आहे आता पूर्ण. ॲटलिस्ट या लोकांनी इथे सर्व्हिस रोड तरी चांगला केला आहे. थोडा मध्ये मध्ये बऱ्यापैकी मोठा ब्रिज आहे चिपळूणसारखा. आपण केले लांजा क्रॉस. बघूया इथून पुढे रोड कसा आहे. तो कुठे रोड, कुठे रोड, कुठे रोड, कुठे काळोखात रोड जरा शोधावं लागतात कुठे ते. इथून पुढे तर रोड चांगला दिसतोय, सिमेंटचा आहे. सो तेवढा फक्त लांजा मार्केटमध्ये तेवढा ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बहुतेक तेवढा जरा रोड खराब आहे. अदरवाईज आय थिंक इथून आता राजापूरपर्यंत रोड चांगला असेल. चला बघूया कसा रोड आहे तो पुढे. आम्ही पोचलो राजापूर. वाजले सकाळचे 5:10. आतापर्यंत एकदम मस्त रोड आहे. मुंबईवरून अगदी फक्त चिपळूण आणि लांजाला जो ब्रिजचं काम चालू आहे तेवढाच थोडासा पॅच आहे. अदरवाईज पूर्ण रोड जो आहे ना मुंबईपासून इथपर्यंत एकदम खूप भारी आहे. खड्डे वगैरे अजिबात रोडला नाहीत, मस्त कंडिशन आहे. राईट साईडला आमच्या आहे ST डेपो राजापूर. आता आपण पुढून चला आता आपण इथून पुढे मुंबई गोवा हायवे सोडून जाणार आपल्या आतल्या रोडला, कारण पोहोचलो राजापूरला. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. इथून जायचंय काय खाली? यस, ब्रिज आहे. ब्रिजच्या खालून जायचं आपल्याला. राईट मारायचं आहे. तर इथून राईट मारलं की आपण गेलो जैतापूर वगैरे. जायचं असेल तर राईट मारावं लागेल आपल्याला. ते मागून पण एक रोड जातो, पण हा बेस्ट रोड आहे. अरे बापरे, गाई वगैरे बसलेत सगळ्या. टा टा टा. गोमाता जरा बाजूला हटा. ओके चला. कात्रा देवी 25 किलोमीटर. फायनली आपण पोहोचलोय कात्रा देवीला. पुढे अजिबात पाऊस नाही. राजापूरच्या पुढे, राजापूरपर्यंत पाऊस होता, राजापूरच्या पुढे पाऊसच नाही अजिबात. सगळं सुकं आहे. नाही तर मुंबईवरून निघाल्यापासून राजापूरपर्यंत पाऊस होता. चला आपल्याला लेफ्ट मारायचं आहे.
यात्रा देवी माते की जय. सध्या झोपेत आहे, झोपेत पण जय बोलते. आता पोहोचलो आपण आंबेरी. ते पाऊस पडला वाटत थोडा, ओलय मागे एकदम सुक होतं. तर आता आपण पोहोचतोय आंबेरी ब्रिज वरती. वाजले सकाळचे 5:52. आता जरा उजाडायला लागलंय थोडं थोडं. तर जरा 2 मिनिटं जरा रेस्ट करूया आपल्याला ब्रिज वरती. फायनली सुप्रभात. सकाळ झालेली आहे. मस्त थंडगार हवा सुटली एकदम आहे. आणि हा आपला गाव. सकाळचे वाजलेत 6. एकदम भारी फिलिंग आहे, जबरदस्त वाटतंय. कैसे लग रहा है, कसं वाटतंय है ना? फ्रेश एकदम ना हवा. चला जाऊया देवगडला बहिणीकडे. इकडनं 20 किलोमीटर अंतर आहे देवगड. अर्ध्या तासात पोहोचू. चला चहा वगैरे पिऊया. देखा चला आता आलो कॅन्टीनवर एकदम मस्त रोड, एकदम सिमेंटचा रोड झालाय. कॅन्टीन ओळखता येत नाही आता, मोठे दिसतंय ना. इकडचं हे काढलं, तिथे काहीतरी होतं ना मध्ये, शेड होती ना इकडे थांबायचं. आणि दुकानं पण आतमध्ये घेतले वाटतं थोडं लोकांनी, है ना. मध्ये पण काहीतरी होतं. हे इथे सर्कल होतं, सर्कल काढलं. रोड पण मोठा झाला आता, मस्त है ना. भारी वाटतंय. कॅन्टीन होता. दुकानं उघडतात ना गावी. चला आता 6:30ला पोहोचू देवगडला. जरा चहा वगैरे घेऊ, है ना. चहा मस्त, नाही तर कॉफी एक घेऊ.